ने एपीआय माळी, एपीआय केदार आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगानं युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या। त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली। त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा, घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला। त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या। एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत। सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर बत्तीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत। ते अवचितपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते। त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने ते छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे। सध्या त्याचा तपास सुरू आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये। त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे। सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे, परंतु ह्याची मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का, त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत। सध्या 6 आरोपी आपल्या अटकेमध्ये आहेत। वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती। त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतलं।